आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कीर्ती, मी तुझ्याशी लग्न केलं, देसाईंचा जावई म्हणून या घरात आलो आणि या घरात कुत्र्याची तरी किंमत आहे मला? हा नाही, तुझ्या आईने मला अपमानित करून घराच्या बाहेर काढलं आणि तुझा तो म्हातारा रामभाऊ, त्याचं ते पोरग आशू बिनकामाचं, अरे ते शिवाशिवाय तो काहीच करू शकत नाही आणि अशा पोराच्या हातात कंपनी दिली आहे। माझं काय? मी काय घरातला शोपीस? अरे या देसाईंचा जावई आहे ना मी, तुझा नवरा आहे ना। शिवारात तर मी जिथे पोचवायचं तिथे पोचवणारच आहे, मी काही गप्प बसणार नाही। पण तूही लक्षात ठेवा, हा, हे सगळं कोणाला सांगायचा प्रयत्न केलास ना, काय तुझ्या सकट सगळ्या देसाई कुटुंबाला मी संपून टाकेन, 3 ढगात पाठवून। प्लीज काय आता बोल ना, आता का गप्प आहेस? आता बडबड ना, आता का वाचा बसली? बडबड। तेव्हा आता लक्षात ठेवायचं, तोंडावर पट्टी। काय वेळ का? सॉरी हा, जरा जास्तच केलं ना। दुखलं तर नाही ना किट्टू डार्लिंग? शिवा! my leg. काय ग दिव्या, कुलूप लावून कुठं चाललीस? का काय झालं? तू काय नाही, जरा आज चल, बोलायचंय तुझ्या बरोबर मला। बरं हा. ये. ये बस ना। काय काय करते? अगं जॉब शोधायला निघाले होते। का? का म्हणजे काय, आता ठरवलंय की नाही, मेहनत करायची, जगायचंय, मग आता शॉर्टकट नको बाबा। आयुष्यात खूप शॉर्टकट शोधले, पण आता कळलंय शॉर्टकटने गोष्टी जितक्या लवकर मिळतात तितक्या लवकर जातात पण। म्हणून आता हळूहळू मेहनतीने कमवेन, पण त्यानंतर तुझ्या समोर येईन तेव्हा ताट मानेने उभा राहील। बरं, तू इतक्या सकाळी इथे कशी? ते हे, हा हे घे। हे हे काय? अगं उघडून तर बघ की। अगं याची दागिने अगं तुझेच आहेत, बंदी म्हणाली तिची आहेत, तर तिला जाऊन देऊन या। आपण हे इथे का घेऊन आलीस? का म्हणजे? अगं तूच म्हणलीस ना का तुला जॉब नाही म्हणून, मग तुला जर वाटलं मोडाविषयी तर मोड की। नाही नाही बाईयाची, माझा यावर काहीच अधिकार नाही। आईने मेहनतीने हे दागिने केले होते,
शिवाने पण त्यात मदत केलीये, मग हे माझे कसे झाले? ह्यातले काही दागिने तर चंदननी केलेत. आता त्याचं मी प्रेमच मिळवू शकले नाही तर ह्यांची किंमत शून्य आहे माझ्यासाठी. मी हे कधीच मोडू शकणार नाही. हा, आधीची दिव्या असती तर तिने मोडले असते, पण मला नको येत आता हे. तू घेऊन जा हे परत. भैयाजी, अजून काही काम होतं का? हा, ते अगं, जॉब इंटरव्ह्यू आहे, उशीर होतोय. एक काम कर ना, तू बस, कुलूप लावून निघ, मी येताना चावी घेते तुझ्याकडून. चालतंय. चल. बर. ह्या आधी ही पोरगी अशी का नाही वागली? अशी जर वागली असती तर समजा किती छान झालं असतं. म्हणतात ना, ठेच लागल्या बिगर माणूस सुधरत नाही, तसं झालं तिचं. देवा परमेश्वरा, स्वामी, माझ्या सगळ्या लेकरांचं सगळं चांगलं होते. दिव्याला अशीच बुद्धी द्या. शिवा, ए शिवा, अगं तू तू काय करतेय? आशू, आशू, माझ्या डोक्यात खूप विचार येतात रात्र. तू आधी डोकं शांत कर तुझं. आशू, मी नाही शांत राहू शकत. जोपर्यंत तो माणूस सापडला जात नाही ना, तोपर्यंत माझं डोकं शांत नाही होणार आहे. आणि मला यासाठी एकच ऑप्शन दिसतो. काय होतंय सांगशील मला? आशू, हे बघ, हा जो कोणी माणूस आहे ना, तो शांत बसणार नाहीये. मला माहितीये पोलीस त्याचा पाठलाग करतायत, त्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण तू स्वतःला वाचवण्यासाठी वाटेल ते करू शकतो. अरे, तू बघितलं ना, ड्रायव्हरला किती सहज मारून टाकलं त्याने. आणि त्याला माहितीये आपण त्याच्या मागे आहोत, तर तो माझ्या जवळच्या लोकांना, मला सगळ्यांना त्रास देऊ शकतो, कुणालाही मारण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तू बॅग का भरलीयस हे मला सांग. मला असं वाटतंय की मी आता इथून निघून जाते, सगळं सॉल्व्ह करून परत इथे निघून येते. म्हणजे कसं होईल की तो माणूस घरच्यांना त्रास नाही देणार आपल्या. तू डिसिजन आपलाच घेतलाय. तुला काय वाटतं आम्ही तुला जाऊ देणार आहे असं? ठीक आहे, मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते, सगळ्यांना समजवीन काही गोष्टी. मला माहितीये भाऊ मला समजून घेतो. कोणी सपोर्ट नाही करणार तुला, एस्पेशली भाऊ. जशी आमची सेफ्टी महत्वाची आहे तशी तुझी सेफ्टी महत्वाची आहे. आशू, तुला नाही कळते माझ्या मनात काय चाललंय? मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय, मी समजू शकतो. पण बघ शिवा, असं काही होणार नाही. हे जे काही करायचंय, जे काही ठरवायचंय, जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो आपण एकत्र घ्यायचा आहे. आपण एकत्र राहिलो तर आपली स्ट्रेंथ वाढेल. मी बोलतो पोलिसांशी, ओके? बघतो ते इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलंय. आणि तो माणूस कोणाचं काही वाकडं नाही करू शकत, कळलं का? एस्पेशली तू इथे राहत असताना आपल्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही.